माझा आवाज येतोय का मित्रांनो तुम्हाला? नमस्कार. मला तुमचा एखाद्याचा मेसेज येऊ द्या की माझा आवाज येतोय आणि मग मी सुरुवात करतो आजच्या टॉपिकला. मला नमस्कार आणि जय भवानी असे मेसेजेस येत आहेत लोकांकडनं. थँक्यू. तर मित्र हो, आजच्या टॉपिकला आपण सुरुवात करूयात. कोरोना जवळजवळ आज जगात 3.5 लाख लोकांचे जीव कोरोनाने गेलेले आहेत. त्यातले 1 लाख जीव जवळजवळ अमेरिकेतलेच आहेत आणि भारतात देखील हा आकडा दिवसेंदिवस वाढतो आहे. भारतात कोरोनाची सुरुवात थोडी उशिराने आलेली आहे आणि थोडीशी स्लो स्प्रेड होते आहे. असं असलं तरी महाराष्ट्रात आणि त्यातल्या त्यात मोठ्या शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावर लागण झालेली आहे आणि आपण आता थोडंसं पीकच्या दिशेने मार्गक्रमण करतो आहोत. अशा परिस्थितीत अजूनही आपल्याला एका प्रश्नाचं उत्तर सापडलेलं नाही, ते म्हणजे कोरोनावर योग्य औषधोपचार कुठला, ज्या औषधाने कोरोनावर खात्रीलायक गुण लागेल, रुग्णाला फायदा होईल असा औषधोपचार कुठला. आणि या संदर्भात अनेक अफवा आणि अनेक स्टडीज चालल्या आहेत आणि क्लेम केले जात आहेत. मीडियातून बातम्या येत आहेत, काही राष्ट्राचे नेते बोलत आहेत, सोशल मीडियाच्या युनिव्हर्सिटीज ॲक्टिवेट झाल्या आहेत आणि भारतात तर हा सगळा गोंधळ खूपच जास्त झाला आहे. आजच्या घडीला 150 औषधं जवळजवळ जगात टेस्ट केले जात आहेत, ट्रायल केले जात आहेत आणि मानवी जीवनात कधी झालं नसेल एवढ्या रॅपिडली, एवढ्या वेगाने मेडिकल फील्डमध्ये एखाद्या आजारावर, एखाद्या विषाणूवर संशोधन सुरू आहे. आणि ही खरं तर आम्हाला मेडिकल फील्डमधल्या लोकांना एक वेगळाच हा अनुभव आहे. एवढ्या मोठ्या प्रतीवर बुद्धीला चालना देणारा यंत्रणा, संशोधन यंत्रणा ॲक्टिवेट करणारा प्रसंग मानवी जीवनात मानवाला वाचवण्यासाठी कधी इतिहासात झाला नसेल, हा आज असा प्रसंग आहे आणि त्याच्यावर मी थोडक्यात तुमच्यासोबत आज इथे बोलायला आलो आहे. आज या औषधांबद्दल काय परिस्थिती आहे, कुठल्या औषधाला एव्हिडन्स आहे, कुठल्या औषधांना एव्हिडन्स नाही आहे, कुठल्या केवळ अफवा आहेत आणि कुठले खरोखर कामात येणारे औषधं आहेत, आजचा एव्हिडन्स काय आहे, यावर आपण चर्चा करूयात. मित्र हो, मी तुमचं यात स्वागत करतो या कार्यक्रमामध्ये. माझं नाव डॉक्टर संग्राम पाटील. मी कोरोनाच्या ICUमध्ये ग्वेनेड हॉस्पिटल, जे इंग्लंडमध्ये हॉस्पिटल आहे, वेल्समध्ये, इंग्लंडच्या शेजारी, तिथे काम करतो आणि मी रोज 9:30 वाजता हा एक कोरोनावरच्या वेगवेगळ्या विषयांवरचा कार्यक्रम तुमच्यासमोर आणतो आहे. आजचा विषय आहे कोरोनावर औषधं, अफवा व वास्तव. सर्वप्रथम मला एक सांगू द्या, हा कार्यक्रम कुठल्याही पॅथीच्या विरोधात किंवा कुठल्या तरी पॅथीच्या समर्थनार्थ किंवा कुठल्या तरी सरकारच्या किंवा ऑर्गनायझेशनच्या विरोधात समर्थनार्थ नाही. जसा मेडिकल लिटरेचरमध्ये एव्हिडन्स आहे, पुरावा आहे, मी तुमच्यासमोर मांडणार आहे. तर मित्र हो, काय काय औषधांची सध्या चर्चा सुरू आहे. मला तुम्हाला सांगायला आनंद वाटेल की आज मी आपल्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली या विषयावर आणि त्यांनी मला सांगितलं की आपण राज्यात काही ठिकाणी एक नवीन औषधांचं कॉम्बिनेशन पेशंट्ससाठी देतो आहोत आणि ते कॉम्बिनेशन बांगलादेशमधल्या मेडिकल टीमने सांगितलंय की हे त्यांच्याकडे उपयुक्त ठरलं आहे. आणि कॉम्बिनेशन म्हणजे डॉक्सिसायक्लिन आणि आयव्हरमेक्टिन या 2 औषधांचं कॉम्बिनेशन. आता ही दोन्ही औषधं कित्येक वर्षापासून मेडिकल फील्डमध्ये वापरली जात आहेत. डॉक्सिसायक्लिन तर तुम्ही सगळ्यांनी वाचलं असेल, ऐकलं असेल. अगदी खेड्यापाड्यात जनरल प्रॅक्टिसमध्ये खूप जुना हे अँटीबायोटिक आहे आणि अत्यंत प्रभावी अँटीबायोटिक काही कंडिशन्सवर आहे. आयव्हरमेक्टिन ही जंतासाठी दिली जाणारी गोळी किंवा बाटलीच्या स्वरूपात आम्ही रेग्युलर वापरतो खेड्यापाड्यांमध्ये. तर याचं कॉम्बिनेशन देऊन 60 लोकांना बांगलादेशमधल्या एका मेडिकल टीमने हे करोना पॉझिटिव्ह लोकांना दिलं आणि त्यांचा दावा आहे की यांच्यामध्ये लक्षणं लवकर कमी झाली आणि हे निगेटिव्ह झाले आणि हे सुरक्षित देखील होतं. तर हा एका टीमने केलेला एक छोटासा स्टडी, ऑब्झर्वेशनल स्टडी, याला आपण खूप एव्हिडन्स याचा स्ट्रॉंग आहे किंवा याची खूप चांगली क्वालिटी आहे असं न म्हणता याच्यावर अजून थोडंसं एक्सप्लोअर केलं पाहिजे, कारण ते सोपं आहे. औषधं फ्रीली अवेलेबल आहेत आणि ते तुम्हाला सहज टेस्ट करता येतात आणि जगातल्या मेडिकल फील्डने ते केलं देखील आहे. भारतासकट जगात अनेक ठिकाणी हे कॉम्बिनेशन आता ट्रायल बेसिसवर वापरलं जात आहे. बघूयात
काय होतं आयव्हरमेक्टिन आणि डॉक्सिसायक्लिनने. पुढच्या एका मेडिसिनची चर्चा सुरू आहे. ही सुद्धा मी मुख्यमंत्र्यांकडनंच सुरुवातीला ऐकली. मला माहित होतं औषध, पण हे ते विचार करतायत हे मला त्यांच्याकडनंच कळलं. ही मेडिसिन आहे रेमडेसिवीर. तर ही जी गोळी आहे ही शिरेतून म्हणजे व्हेनमधून पेशंटला दिली जाते. हे अँटी व्हायरल औषध आहे, व्हायरसच्या विरोधात काम करणारं. आणि एबोला व्हायरस ज्या वेळेला आला त्यावेळेला याच्या ट्रायल्स झाल्या आणि ते त्यावेळेला इफेक्टिव्ह होतं. परंतु एबोला व्हायरसवर इफेक्टिव्ह आहे म्हणून कोरोनात होईलच असं नाही. पण एक सायंटिफिक लॉजिक एक्स्ट्रापोलेट केल्यानंतर याच्या ट्रायल्स जगभरात सुरू झाल्या आणि सुरुवातीचे जे रिझल्ट्स आहेत या ट्रायल्समधले त्यातून असं दिसतंय की रेमडेसिवीरमुळे रिकव्हरी फास्ट होते. एक 3-4 दिवस फास्ट रिकव्हरी रुग्णांमध्ये दिसून आली आहे आणि सिम्पटम कंट्रोल पण येतोय. पण हे एवढाच फक्त फाइंडिंग्स आहेत. याने जीव वाचता आहेत, कुठल्या प्रकारच्या रुग्णांना याचा जास्त फायदा होतोय याचे डिटेल्स अजून आलेले नाहीत. त्यामुळे आपण आंधळेपणाने लगेच रेमडेसिवीर प्रत्येकाला देण्यात तसा अर्थ नाही. परंतु US मधले जे FDA आहे आणि जपानच्या सरकारने याला अप्रुव्हल दिलंय आणि मी जिथे काम करतो इंग्लंडमध्ये तिथे सुद्धा हे पहिलं औषध आहे की जे ऑफिशियली इथे कोरोनासाठी अप्रुव्हल झालंय रेमडेसिवीर. पण हे आता मोजक्याच लोकांना दिलं जाणार आहे, स्पेसिफिक जे डॉक्टर ठरवतील. आम्ही एक्सपर्ट लोक ठरवणार की या लोकांना असे लक्षणं आहेत याच्यामध्ये हे देऊया. आणि याची उपलब्धता हा देखील एक मोठा प्रॉब्लेम अनेक देशांमध्ये आहे. तर येणाऱ्या काही आठवड्यांमध्ये आपल्याला कळेल की त्या इनिशियल जे रिझल्ट्स आहेत ते कंटिन्यू आहेत का आणि ते खरोखर खात्रीलायकरित्या रेमडेसिवीर या लोकांना उपयुक्त आहे का. पण एक लक्षात घ्या की रेमडेसिवीर हे काही एकच औषध देऊन रुग्ण बरा नाही होते. त्यासोबत अनेक गोष्टी केल्या जातात रुग्णांसाठी, तेव्हा ते बरे होतात आणि रिकव्हर होतात. त्यामुळे एकाच औषधाला हे क्रेडिट देणं हे काही सायंटिफिकली लॉजिकली होणार नाही. पुढचा जो रेमडेसिवीरचा भाऊच आहे तो म्हणजे फॅव्हिपिराव्हिर. हा रशियन हॉस्पिटल्समध्ये ट्रायल केला गेला आहे आणि त्यांनी तिथे अप्रूव्ह केला आहे. याने पण अशाच प्रकारचे की याने अर्ली रिकव्हरी होते आणि याचे सिम्पटम कंट्रोलवर चांगले इफेक्ट्स आहेत अशी माहिती पुढे येते आणि म्हणून ते तिथे ट्रायल करतायत. पण हे सुरुवातीचे रिझल्ट आहेत. याने आपल्याला एक्साइट होण्याची गरज नाही, पण तरीही आनंदाची गोष्ट आहे. पुढचा जो यातला जो मेडिसिन आहे, ड्रग आहे, तो म्हणजे सुपर हिरो आहे क्लोरोक्विन. ह्या औषधासारखी चर्चा दुसऱ्या कुठल्याच औषधाची झाली नाही जगभरात. याला सगळ्यात जास्त फेमस केलं ते अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी, क्लोरोक्विन. आणि त्यांनी आपल्या देशाला जाहीर धमकी दिली पत्रकार परिषदेमध्ये की मला क्लोरोक्विन माझ्या देशासाठी द्या, नाहीतर तुमचे परिणामांना तयार राहा. मित्र, याचं खूप पॉलिटिक्स पण सध्या मेडिकल फील्डमध्ये सुद्धा सुरू आहे. क्लोरोक्विन जसं सुरुवातीला चायना आणि इटलीमधून काही स्टडी झाले त्यावेळेला त्या लोकांनी असं सांगितलं की क्रिटिकली इल पेशंट्समध्ये याचा उपयोग आहे. काही स्टडीजमध्ये त्या क्रिटिकली इल पेशंट्समध्ये उपयोग नसून हा माइल्ड मॉडरेट जे पेशंट्स असतात त्यामध्ये काही रिकव्हरीला उपयोगी आहे. अशा प्रकारचे कॉन्फ्लिक्टिंग रिझल्ट्स आले. म्हणून WHOने यात पुढाकार घेतला, जागतिक आरोग्य संघटनेने, आणि त्यांनी जगभर वेगवेगळ्या सेंटर्समध्ये ट्रायल्स सुरू केल्या. आमच्याकडे इथे UK मध्ये सुद्धा कम्युनिटीमध्ये म्हणजे जनरल प्रॅक्टिस करणाऱ्या डॉक्टरांचे अखत्यारीतले जे पेशंट्स आहेत त्यांच्यामध्ये या ट्रायल सुरू होत्या. अगदी काल परवापर्यंत सुरू होत्या. आता रिसेंटली एक साऊथ कॅरोलिना अमेरिकेतून एक स्टडी आला. त्यात त्यांनी क्लोरोक्विनचा फायदा होत नाही तर नुकसानच जास्त होत आहे असं सांगितलं होतं. आणि आता लॅन्सेट नावाचं जे मेडिकल फील्डमधलं सर्वोच्च मानाचं जे जर्नल आहे त्या जर्नलमध्ये एक पब्लिश होऊन आली आहे ऑस्ट्रेलियन स्टडी. त्यातही त्यांनी सांगितलंय की याचा फायदा कोरोनाच्या रुग्णांना फारसा नाहीये, उलट याचे कॉम्प्लिकेशन्सच जास्त होत आहेत. पण त्यावरून आता नवीनच एक वाद उभा राहिला आहे. त्या वादात न जाता मी तुम्हाला भारतातली काय परिस्थिती ती सांगतो की आपलं जे ICMR आहे, आपल्या ICMRचं अजूनही असं मत आहे की याला जर आपण प्रतिबंधात्मक दिलं, जे लोक कोरोना पॉझिटिव्ह पेशंट्सला काम करतायत किंवा सस्पेक्टेड कोरोनाच्या पेशंट्सची काळजी घेत आहेत किंवा ज्यांच्या घरामध्ये कोरोनाचा पॉझिटिव्ह पेशंट आहे आणि ते त्याची केअर करतायत, अशा लोकांना प्रतिबंधात्मक म्हणून क्लोरोक्विन द्यायचं असं अजून ICMRचं आजही मत आहे. त्यामुळे ते भारतात दिलं जातं आणि ते भारतात मुबलक उपलब्ध देखील आहे. तर हे झालं क्लोरोक्विन. पुढचा जी चर्चा भारतात खूप मोठी झाली ती प्लाझ्मा थेरपीची झाली. आता हे प्लाझ्मा काय असतं तर हे बेसिकली रक्त
मायनस पेशी ज्या लाल रंग रक्तातला काढला की 50% जे द्रवरूप पदार्थ रक्तातला उरतो तो प्लाझ्मा. आणि या प्लाझ्मामध्ये काय असतं तर ज्या लोकांना कोरोना होऊन गेला ह्या लोकांमध्ये ज्या अँटीबॉडीज डेव्हलप होतात, प्रतिकारशक्ती करणारी त्यांची जी फायटिंग सेना असते त्या अँटीबॉडीज त्यामध्ये असतात. म्हणून एखादा रिकवर झालेला जर पेशंट असेल तर 28 दिवसानंतर त्याच्या शरीरातनं जसं रक्त डोनेट करतात तसं रक्त काढायचं, त्याला मशीनमध्ये त्याचा प्लाझ्मा करायचा आणि तो आजारी रुग्णाला द्यायचा. तर याबद्दल भारतात खूप एक्साइटमेंट झाली आणि खूप मीडिया न्यूज आली. लोकांनी यात बरेच प्रश्न विचारले, मला देखील खूप प्रश्न विचारले गेले. त्याच्या भरपूर ट्रायल्स जगभर सुरू आहेत. आणि एक जी सुरुवातीची जी स्टडी होती त्यात त्यांनी काहीतरी ते 30 ते 35 पेशंट्सला हे दिलं होतं आणि त्यांची रिकव्हरी पेशंट्सची झाली असं त्यांनी क्लेम केलं. परंतु ह्या ट्रायलची क्वालिटी तेवढी चांगली म्हणता नाही येणार, कारण तुम्ही एकाच फक्त ग्रुपमध्ये ते देत आहात आणि तुम्ही त्यांना दुसरा कम्पेअर करणारा ग्रुप नाही, म्हणजे एका ग्रुपला दिलं आणि दुसऱ्या ग्रुपला ते दिलं नाही, अशा 2 ग्रुपचं कम्पॅरिझन झालं पाहिजे. तर त्यामुळे तिला क्वालिटी नव्हती. पण तरी देखील त्याने रुग्ण त्यांचे रिकवर झाले असा त्यांचा जो क्लेम होता, ही आनंदाची बातमी आहे. या बेसिसवर आता प्रॉपर ट्रायल सगळीकडे सुरू झालेले आहेत. इकडे आमच्याकडे UK मध्ये सुद्धा रोज अनेक पेशंट्सला ते दिलं जात आहे. अजून त्याचे रिझल्ट्स काय आहेत आपल्याला माहीत नाही. इनिशियल रिझल्ट्स यायला लागतील त्यांच्या स्टॅटिस्टिकल अनालिसिसवरून, त्यावेळेला आपल्याला याविषयी कळेल. आता तरी सध्या डिटेल्स माहीत नाहीत. मग अजून अनेक प्रकारची औषधं ट्राय केली गेली. सुरुवातीला BCGची लस लोकांना द्यायची का, कारण भारतामध्ये हा होतच नाहीये असं सुरुवातीला आपल्याला वाटलं. पण आता जेव्हा भारतात त्याचा फेज 3 सुरू झाला आणि लोकांना व्हायला लागलाय तेव्हा ती चर्चा मागे पडली आहे. नंतर अनेक प्रकारचे अँटीबायोटिक्स, अझिथ्रोमायसिन द्यायचं का, आम्ही स्वतः इथे अझिथ्रोमायसिन आमच्या पेशंट्सला ICU मध्ये दिलं आणि आता आम्ही बंद केलं, कारण आता स्टडी अशी आली आहे की अझिथ्रोमायसिन विथ ऑर विदाउट क्लोरोक्विन कसंही दिलं तर त्याचा कोरोनासाठी फायदा नाही. अझिथ्रोमायसिन हे इतर आजारांवर उपयुक्त असेल पण कोरोनाच्या अगेन्स्ट त्याचा फायदा नाही. मग पुढचा अजून काय तर लो मॉलिक्युलर वेट हिपॅरिन किंवा हिपॅरिन थेरपी. हे काय असतं तर हे रक्त पातळ करण्याचं औषध असतं. कोरोनाचे अनेक रुग्ण हे रक्त जास्त गोठल्यामुळे त्यांना हार्ट अटॅक येतो किंवा स्ट्रोक होतो किंवा त्यांच्या लंग्समध्ये जे धमन्या आहेत, रक्तवाहिन्या आहेत, त्यांच्यामध्ये रक्ताच्या गाठी तयार होतात आणि त्यामुळे ते मरतात. म्हणून ते प्रिव्हेंट करण्यासाठी लो मॉलिक्युलर वेट हिपॅरिन किंवा हिपॅरिन द्यायचं. तर हे कोरोनावरचं औषध नाही, त्याच्या कॉम्प्लिकेशनला ट्रीट करण्यासाठीचं हे औषध आहे. हे सगळ्याच पेशंटला जगभर दिलं जात आहे. आपल्याकडे भारतातही दिलं जातं आणि ICU मध्ये तर आम्हाला ते द्यावंच लागतं. पुढचं एक औषध की जे सर्वत्र आपल्याकडे हवेतही उपलब्ध आहे ते म्हणजे ऑक्सिजन. तर असं आढळून आलंय मित्रांनो की कोरोनाच्या लोकांचं जसं त्यांच्या इम्युनिटीचा एक प्रकोप होतो, इम्युनिटी खूप स्ट्रॉंगली ऍक्ट होते कोरोनाच्या व्हायरसच्या विरोधामध्ये, त्यावेळेला त्याचा परिणाम म्हणून वेगवेगळ्या अवयवांमध्ये डिस्फंक्शन सुरू होतं आणि लंग्समध्ये देखील तोच परिणाम होतो. ऑक्सिजन जे शरीरात घेण्याची जी क्रिया आहे ती मंदावते आणि हे पेशंट्स त्यांना इतर कुठले लक्षणं यायच्या आधी त्यांचं ऑक्सिजन कमी व्हायला लागतं आणि पेशंटला काहीच कळत नाही, त्यांना लक्षणं पण नसतात. आणि अशा लोकांमध्ये जर आपण पल्स ऑक्सिमीटरने चेक केलं किंवा त्यांचं ब्लड घेऊन ऑक्सिजन चेक केलं तर ते ऑक्सिजन कमी झालेलं असतं. याला एक हॅपी हायपॉक्सिया नावाची टर्म पण सध्या प्रचलित झाली आहे, म्हणजे पेशंटला काहीच त्रास नाही पण त्याला ऑक्सिजन कमी झालाय. असं डिटेक्शन, अशा रिस्क पेशंटचं डिटेक्शन धारावीमध्ये, मालेगावमध्ये मोठ्या प्रमाणावर आपल्या राज्याच्या आरोग्य यंत्रणेने केलं. त्यामुळेच आपल्याला हायरिस्क जे अर्ली डिटेक्ट केले, हायरिस्क लोक डिटेक्ट केले आणि आपल्याला जे यश मिळालंय, जे मुंबई पॅटर्न आज न्यूजमध्ये आहे तो त्याचा हा एक महत्त्वाचा भाग आहे अर्ली डिटेक्शनसाठी. तर ऑक्सिजन थेरपी पेशंट्सला दिल्या जात आहेत. त्यानंतर फॅमोटिडिन नावाची एक गोळी टॅबलेट आहे, एक N-ॲसेटिलसिस्टीन नावाची एक गोळी आहे, ती आम्ही काही लंगच्या कंडिशन्समध्ये वापरतो, काही डोळ्याच्या कंडिशन्समध्ये ड्रॉप्स वापरतात. तर ह्या ज्या गोळ्या आहेत याने सुद्धा ही जी इम्युनिटी हायपर ॲक्टिवेट होते तिला शांत करण्याचा एक प्रयत्न काही ठिकाणी जगात लोकांनी केलेला आहे. झोप काम करते आहे, कारण झोपेने आपली इम्युनिटी चांगली होते, हे पूर्वीचं आपल्याला माहीत असलेलं एक तथ्य आहे. हायड्रेशन, कोणी जर डिहायड्रेट झाला, त्याला भूक लागत नाही, ताण लागत नाही म्हणून डिहायड्रेट झाले की त्यांची किडनी निकामी होते आणि मग अशा लोकांना खूप दगावण्याचा जास्त धोका वाढतो. म्हणून त्यांना सलाईनद्वारे
आवश्यक तेवढं फ्लूइड देणे, त्यांचे इलेक्ट्रोलाइट सोडियम पोटॅशियम करेक्ट करणे, या पद्धतीचे इलाज हॉस्पिटलमध्ये आणि ICUमध्ये केले जातात. सगळ्यात महत्त्वाचं यामध्ये सपोर्टिव्ह मॅनेजमेंटमध्ये शुगर मॅनेजमेंट. आता असं आढळून आलंय की जे कोरोनाने लोक मरतायत त्यांच्यामध्ये 40% लोकांमध्ये शुगरचा डिस्टर्बन्स असतो, म्हणजे शुगर वाढलेली असते. त्यांना डायबिटीज असतोच असं नाही, पण शुगर डिस्टर्ब होते. आणि हा कोरोनाचा जो इम्युनिटी आणि कोरोनाच्या फायटिंगचा हा परिणाम असतो की शुगर वाढते. आणि हे नॅचरल असतं की स्ट्रेस वाढला की शुगर वाढते. तर या शुगरचा डेली मॉनिटरिंग करावं लागतं. आणि जे ICUमध्ये तर त्याचं तासाला मॉनिटरिंग, काही 2-4 तासाला मॉनिटरिंग होतं. आणि त्याप्रमाणे ते ॲडजस्ट करण्यासाठी इन्शुलिन या रुग्णांना दिलं जात आहे. याशिवाय त्यांना फिडिंग न्यूट्रिशन देणे, ते खात नसतील तर त्यांच्या नाकातून आम्ही नेझोगॅस्ट्रिक ट्यूब टाकतो, राईल्स ट्यूब म्हणतात तिला भारतात, त्या ट्यूबमधून त्यांना डायरेक्ट फिडिंग देणे, वेगवेगळ्या प्रकारचे सप्लिमेंट्स जर त्यांचे कमी असतील तर ते देणे. अशा पद्धतीचा हा उपचार सध्या वेगवेगळ्या ठिकाणी ट्राय केला जातोय आणि हा थोड्याफार फरकाने लोकांना कामी पण येतो आहे. आता हा झाला मॉडर्न मेडिसिनमध्ये काय चाललेलं आहे याचा सगळा प्रपंच. आता आपल्याकडे खूप चर्चेत आहेत ते होमिओपॅथीची काही औषधं, आणि मी कमेंट्समध्ये पण बघतोय की होमिओपॅथीचं कुठलं आर्सेनिक औषध कामी येतं का, हा काढा कामी येतो का, आणि ह्याच्यावर खूप वादविवाद चालले आहेत, खूप याच्यावर राजकारण पण होत आहे आणि मेडिकल फील्डमध्ये पण याच्यावर चर्चा केली जाते. मलाही रोज विचारलं जातं. मी पूर्वी यावर एक व्हिडिओही रिलीज केला होता आणि त्यात एव्हिडन्स काय आहे ते सांगितलं होतं. तर ते मी एव्हिडन्स सांगण्याच्या आधी तुम्हाला एव्हिडन्स काय आहे, एव्हिडन्स म्हणजे काय यावर थोडक्यात सांगतो, तर नीट लक्ष द्या. हा मुद्दा एवढा महत्त्वाचा आहे की हा आम्हाला डॉक्टर मंडळींना सुद्धा नीट समजलेला नाहीये. आणि इकडे वेस्टर्न कंट्रीजमध्ये फर्स्ट इयर मेडिकल स्कूलपासून एव्हिडन्स काय आहे, रिकमेंडेशनचे ग्रेड्स काय आहेत, एव्हिडन्स बेस्ड मेडिसिन काय आहे यावर खूप भर दिला जातो. आपल्याकडे भारतात अजूनही बऱ्याचशा मेडिकलच्या ज्या फॅकल्टी आहेत यामध्ये एव्हिडन्स बेस्ड मेडिसिन याचा गंधही लोकांना नाहीये. त्यामुळे सगळ्यांच्या फायद्यासाठी सांगतो की कुठलाही नवीन आजार आला किंवा एक्झिस्टिंग आजार असेल, यात आपल्याला औषधोपचार करायचा असेल, कारण त्याला जर औषध नसेल तर आपल्याला औषध एक नव्याने तयार करावं लागतं किंवा एखादं उपलब्ध असलेलं औषध त्याच्यात ट्रायल करावं लागतं. उदाहरणार्थ क्लोरोक्विन आपण यात ट्राय केलं आणि आपल्याला आता मिक्स रिझल्ट्स येत आहेत. काही लोकांना फायदा होतोय, काही लोकांना होत नाहीये. पण क्लोरोक्विन आपल्याला याचं केमिकल स्ट्रक्चर माहीत होतं. आपण ते लॅबमध्ये टेस्ट देखील कित्येक दशकांपासून करतो की याचा व्हायरसच्या अगेन्स्ट देखील फायदा होतो. म्हणून ही थिअरी अप्लाय करून आपण क्लोरोक्विनच्या ट्रायल्स केल्या. WHOने जगभर याच्या ट्रायल्स करून आणल्या आणि ट्रायल्सचे जसे आता रिझल्ट्स येत आहेत, सुरुवातीच्या रिझल्ट्समध्ये त्याचा फायदा नाहीये असं काही देशांमध्ये कळतंय, तर त्या देशांनी ते वापरायचं बंद केलं आहे. तर हा झाला एक एव्हिडन्स बेस्ड अप्रोच. जर एखादं नवीनच औषध शोधायचं असेल की औषध उपलब्धच नाहीये, लस उपलब्धच नाहीये, तर मात्र आपल्याला शून्यापासून सुरुवात करावी लागते. म्हणजे ते एखादं केमिकल शोधणं, त्याचं लॅबमध्ये टेस्टिंग करणं, मग त्याचं ॲनिमल्समध्ये टेस्टिंग करणं, त्यानंतर ह्युमन व्हॉलेंटियर्स स्वयंसेवकांवर टेस्ट करणं, आणि त्यानंतर मग एक मोजक्या पेशंट ग्रुपवर ते टेस्ट करणं, आणि मग मोठ्या प्रमाणावर पेशंट्सवर ते टेस्ट करणं, आणि त्यात जर ते प्रूव्ह झालं असेल सेफ्टी, एफिकसी, हे त्याचा साईड इफेक्ट कमी आहे असं प्रूव्ह झाल्यानंतर मग त्याला मार्केट अप्रुव्हल मिळतं आणि मग ते बाजारात येतं. तर ही एवढी सगळी प्रक्रिया एखाद्या नवीन मेडिसिनला करावी लागते. आणि आपण ही प्रक्रिया करत असताना याला किती एव्हिडन्स आहे, म्हणजे ह्या एखाद्या आजारावर हे चालतं याची क्वालिटी ऑफ एव्हिडन्स काय आहे, याच्यासाठी मेडिकल फील्डमध्ये, मॉडर्न मेडिसिनमध्ये 5 ग्रेड्स ऑफ एव्हिडन्स केल्या जातात. ग्रेड 1 to ग्रेड 5. ग्रेड 1 म्हणजे, आता हे पुन्हा तुम्ही अजून थोडंसं लक्षपूर्वक ऐका. हे इकडची जी मंडळी आहे वेस्टर्न कंट्रीजमधले लोक, जे सुज्ञ शिक्षित लोक असतात, यांना हे ग्रेड्स सुद्धा माहीत असतात बऱ्याचशा लोकांना. तर तुम्ही पण हे ऐकून घ्या, आणि जे मेडिकल फील्डमधले लोक आहेत तुम्ही पण हे व्यवस्थित एकदा रिव्हिजन करा आणि लोकांना समजावा प्लीज. ग्रेड 1 ही जी एव्हिडन्स असते, यात रँडमाइज डबल ब्लाइंड कंट्रोल ट्रायल ही मोठी ट्रायल करून किंवा अनेक लहान लहान रँडमाइज डबल ब्लाइंड कंट्रोल ट्रायल करून जो एव्हिडन्स येतो, जो पुरावा येतो, त्याला ग्रेड 1 म्हणतात. आता रँडमाइज डबल ब्लाइंड कंट्रोल ट्रायल म्हणजे काय? रँडम म्हणजे
तुम्ही कोणत्या पेशंटला, 2 ग्रुप्स आहेत, त्यातल्या कोणत्या ग्रुपला काय देता आहात हे त्या ग्रुपमधल्या पेशंट्सला माहीत नाही. कोण देतंय त्याला देखील ते माहीत नाही. आणि त्या ग्रुपचं, त्या पेशंट्सचं कोण ऑब्झर्वेशन करणार आहे, त्यांचा फॉलोअप कोण घेणार आहे, स्टडी कोण नोट करणार आहे, याला देखील माहीत नाही. म्हणजे कोणालाच माहीत नाही की कोणाला कुठलं औषध दिलं गेलं. हे सगळं कोड केलेलं, गुप्त. आणि ते कोडिंग जे आहे ते एका ठिकाणाहून रिलीज होणार. अशा पद्धतीने डबल ब्लाइंड रँडमाइज कंट्रोल म्हणजे एका ग्रुपला औषध आणि दुसऱ्या ग्रुपला औषध द्यायचं नाही. आणि मग त्यांचा फरक बघायचा की औषध दिलेला ग्रुप आणि औषध न दिलेला ग्रुप यांच्यात काय फरक आहे. मग आपल्याला कळणार की हा जो परिणाम झाला आहे हा औषधामुळे आहे. कारण बाकीच्या गोष्टी दोन्ही ग्रुपमध्ये सारख्याच केल्या जात आहेत. आणि तुम्ही जे ग्रुप करणार त्या ग्रुपमध्ये सुद्धा सारखेपणा असला पाहिजे बऱ्यापैकी. नाहीतर आपण औषध देणारे जे चांगले यंग हट्टेकट्टे निवडू आणि जो औषध न देणारे ग्रुप आहेत ते असेच अगदी अशक्त मरणारे निवडू. तर याने पण फरक पडेल. कारण तुम्ही औषध दिलेले यंग सगळे वाचणार आणि ज्यांना औषध दिलं नाही ते तसेही मरणारच होते. तर हा सगळा बायास यामध्ये नको असतो. म्हणून मेडिकल सायन्समध्ये ज्या स्टडीज पब्लिश होतात या कमीत कमी बायास असलेल्या असाव्यात. आपल्याकडे या सगळ्या संदर्भात भरपूर आपल्याला अजून काम करायचं आहे. ही लेवल 1 ग्रेड 1 एव्हिडन्स असा असतो. ग्रेड 2 म्हणजे लहान आकाराची रँडमाइज डबल, कमी पेशंट असलेली रँडमाइज डबल ब्लाइंड कंट्रोल ट्रायल. ग्रेड 3 म्हणजे 2 ग्रुप न करता तुम्ही एकाच ग्रुपमध्ये ते देता आणि मग त्या ग्रुपला आधी, म्हणजे उदाहरणार्थ एखादं ऑपरेशन केलं त्याच्या आधी काय होतं त्यांना आणि ऑपरेशन झाल्यानंतर काय झालं, अशा पद्धतीचा हे ग्रेड 3 एव्हिडन्स असतो. ग्रेड 4 म्हणजे यात तुम्ही फक्त ऑब्झर्वेशन करता की इतक्या लोकांना अमुक अमुक औषध दिल्यानंतर त्यांचं प्रत्येकाचं सेपरेट ऑब्झर्वेशन एक सायंटिफिक पद्धतीने केलं जातं आणि त्याचं एक केस टू केस अनालिसिस केलं जातं. अशी केस सिरीज चांगल्या क्वालिटीची, हे ग्रेड 4 असतं. आणि ग्रेड 5 म्हणजे एखाद्या फील्डमधला एक्सपर्ट असेल आणि तो म्हणत असेल की मला असं वाटतं की हे औषध यात काम करेल कारण याच्याने इम्युनिटी वाढेल, याच्याने व्हायरसवर परिणाम होईल, हे ग्रेड 5 झालं. तसेच यासोबतच मी जर माझ्या दवाखान्यामध्ये एखाद्या पेशंटला, कोरोनाच्या पेशंटला आज तुळशीची पानं दिली आणि मी त्याला उद्या सकाळी भेटायला गेलो आणि तो एकदम फ्रेश झाला, तर मी म्हणेन की माझ्या तुळशीच्या पानांनी हा फ्रेश झाला. हा झाला केस रिपोर्ट. या केस रिपोर्टला जर मी मेडिकल जर्नलमध्ये पाठवलं पब्लिश करायला तर ते म्हणतील तू कशावरून म्हणतोस की तुझ्या तुळशीच्या पानांनी तो करेक्ट झाला. कारण तुझ्या तुळशीच्या पानांचाही इफेक्ट असू शकतो किंवा तो जो कडला उपचार ऑलरेडी घेतोय त्याचा परिणाम पण असू शकतो किंवा तो नैसर्गिकरित्या रिकव्हर झाला. कारण कोरोनाचे पेशंट हे मॅक्सिमम नैसर्गिकरित्या रिकव्हर होतात. त्यामुळे याच्यात खूप बायासला स्कोप आहे. म्हणून आपण एखादा व्यक्ती जेव्हा केस सांगतोय, ईमेल लिहून किंवा फेसबुकवर टाकतोय किंवा सोशल मीडियावर टाकतोय की मी अमुक अमुक सिरियस पेशंटला औषध दिलं आणि 3 दिवसात तो बरा झाला, पण ते कशामुळे तुमच्या औषधानेच बरे झाले, ते नॅचरली पण बरे असू शकतात किंवा इतर औषधोपचाराने पण बरे असू शकतात. तर असा सिंगल केस रिपोर्ट की ज्याच्यामध्ये क्लिअर कट रिलेशन नाही, याला अर्थ नाही. क्लिअर कट रिलेशन दाखवता येत असेल तर तो ग्रेड 5 एव्हिडन्स आहे. किंवा खरोखर लॉजिकल कोणी एक्सपर्ट म्हणजे मी कोरोनाचा एक्सपर्ट तशा अर्थाने नाही. जर कोरोनामध्ये रिसर्च करणारे जे सायंटिस्ट आहेत त्यांनी जर सांगितलं तर तो ग्रेड 5 एव्हिडन्स आहे. मी म्हणून फायदा नाहीये. त्यामुळे एखादा होमिओपॅथीचा डॉक्टर किंवा आयुर्वेदिकचे डॉक्टर जर म्हणत असतील की येस वी थिंक, म्हणजे त्यांची बॉडी जरी म्हणत असेल आयुर्वेदाची, होमिओपॅथीची, की आम्हाला असं वाटतं की याच्याने इम्युनिटी वाढेल आणि म्हणून हे घ्या आणि हे कामात येईल, तर हा ग्रेड 5 एव्हिडन्स, याच्या पलीकडे काही नाही. तर हा एव्हिडन्स आपल्याकडे आहे का? तर आपल्याकडे आयुर्वेद आणि होमिओपॅथी, तुम्ही मेडिकल जर्नल्स बघा, ऑनलाईन डेटाबेसेस बघा. कोरोनामध्ये आयुर्वेदिक किंवा होमिओपॅथी यांची कुठलीही चांगल्या क्वालिटीची स्टडी आज सुरू आहे असं मला तरी नोंद कुठेच सापडलेली नाही. किंवा काही स्टडी झाल्यात आणि त्यातून कोरोनाच्या रुग्णांना बेनिफिशियल इफेक्ट झाला, अशा चांगल्या क्वालिटीच्या स्टडीज कुठेही पब्लिश झालेल्या नाहीत. मेडिकल जर्नल्स, चांगले जे इंटरनॅशनल जर्नल्स आहेत यामध्ये काय पब्लिश झालंय, तर इंडियन मीडियामध्ये न्यूज पब्लिश झालेत. गुजरातच्या कुठले तरी हेल्थ सेक्रेटरीने सांगितलंय की आम्ही 6,000 लोकांना होमिओपॅथीचा औषध आणि काढा दिला आणि त्यातले फक्त 11च लोकांना पॉझिटिव्ह टेस्ट आली, बाकी डिटेल्स काहीच नाही. या अशा वेग बातम्यांना अर्थ नसतो. कोणीतरी मालेगावचे कोणीतरी आयुक्त जे मेडिकल फील्डमध्ये काम नाही करत ते म्हणतात की मला होमिओपॅथीच्या औषधाने मी निगेटिव्ह झालो किंवा निगेटिव्ह राहिलो.
तर याला ग्रेड ऑफ एव्हिडन्समध्ये तुम्ही कुठं बसवणार याला? हे ग्रेड ऑफ 5च्या खाली म्हणजे ते मेडिकल फील्डमधले नाहीत, ते एक्सपर्ट नाहीत, त्यांना कुठलं असं लॉजिकल रिलेशन नाही. तुम्ही बरे झाला त्याला तुमची प्रतिकारशक्ती पण कारण असू शकते, ते होमिओपॅथीचं औषध पण कारण असू शकतं, पण तुम्ही क्लिअर कट रिलेशनशिप नाही सांगू शकत. तर हे मी सांगायचा प्रयत्न करतोय लोकांना की आणि मी काही होमिओपॅथी आणि आयुर्वेदच्या मित्रांच्या संपर्कात आहे, काही आयुर्वेदिक जे औषध बनवणारे लोक आहेत त्यांच्या सुद्धा संपर्कात आहे आणि मी त्यांना सांगायचा प्रयत्न करतोय की मित्र हो, हा तुम्हाला अत्यंत ही सुवर्ण संधी आहे. हा कोरोना सुरू होऊन आता 6 महिने होत आले आहेत आणि आपल्याकडे या संदर्भात एक डिपार्टमेंट मंत्रालय गव्हर्नमेंटने सुरू केलंय, त्याला आयुष मंत्रालय असं म्हणतात. या आयुष मंत्रालयाने जानेवारीमध्ये लोकांकडनं प्रस्ताव मागवले होते की कोरोनासाठी काय केलं पाहिजे तुम्ही सांगा, आणि त्यांनी 2000च्या वर प्रस्ताव मागवले, पण त्या 2000 मधल्या एकाही प्रस्तावावर आपल्याला ग्रेड 1 एव्हिडन्स मिळू शकेल असं कुठलंही संशोधन सुरू केलेलं माझ्या माहितीत नाही, मी ऐकलेलं नाही. तुम्हाला कोणी ऐकलं असेल तुम्ही की सुरू आहे किंवा झालंय ग्रेड 1 एव्हिडन्स देणारं संशोधन, की त्यांनी 2 ग्रुप घेतले आणि ज्यांच्यात लक्षणं नाहीत अशा 2 ग्रुप्समध्ये एकाला काढा दिला, एकाला काहीच नाही दिलं, एकाला आर्सेनिक दिलं, दुसऱ्याला काहीच नाही दिलं, किंवा एकाला काढा आणि आर्सेनिक दिलं, दुसऱ्याला काहीच नाही दिलं, आणि त्यांचं 6 आठवडे स्टडी केला आणि मग त्यांना कोणाला पॉझिटिव्ह कोणाला नाही झालं हे 6, 7, 8 आठवड्यामध्ये स्टडी होऊ शकतो. किंवा माइल्ड लक्षणं असलेले कोरोना पॉझिटिव्ह लोकांचे 2 ग्रुप करायचे, एकाला मेडिसिन द्यायचं एकाला द्यायचं नाही. किंवा हॉस्पिटलमध्ये जे गंभीर आहेत किंवा ICU मध्ये आहेत, किती पेशंट आहेत, मुंबई, पुणे, दिल्ली, अहमदाबाद सगळीकडे पेशंट्स आहेत. आमच्याकडे जळगावच्या हॉस्पिटलमध्ये पेशंट आहेत. कुठल्याही मालेगावला तुम्हाला या ट्रायल करता आली असती सायंटिफिक, पण आपलं ही कुठलीच ट्रायल कुठेही सुरू असल्याचं मला माहीत नाही. कुठले तरी औषध कंपन्यांचे बुवा बाबा कुठेतरी त्यांचा इन्फ्लुएन्स वापरून ती ट्रायल घुसवत आहेत, पण त्या व्यवस्थित सिस्टमॅटिक ट्रायल्स नाहीत. हे आपलं दुर्दैव आहे की एवढी चांगली संधी आपल्याला चालून आली आहे की जगात लोक औषध करतायत आणि आपण एवढा आपल्याकडे जुना आपला 2-1 हजार वर्षापूर्वीचा आयुर्वेदाचा ठेवा आहे. आपला हा एकच असा देश आहे की जिथे एवढ्या मोठ्या प्रमाणावर होमिओपॅथीचे ग्रॅज्युएट शिकतात, एवढे एक्सपर्ट लोक प्रॅक्टिस करतात. तर ही सुवर्ण संधी आहे. अजूनही वेळ गेलेला नाही. कोरोना 12 ते 18 महिने राहणार आहे. तुम्ही अजूनही वेल कंट्रोल 2 ग्रुप्समध्ये तुमचे ड्रग्स ट्राय करा. तुम्ही फक्त स्टडी डिझाईन करा आणि त्या हॉस्पिटलच्या लोकांना तुमची औषधं पुरवा. तुम्ही कोणाला द्यायचं हे तुम्ही ठरवू नका आणि पेशंटचे ऑब्झर्वेशनही तुम्ही करू नका. तेव्हा ती रँडमाइज डबल ब्लाइंड कंट्रोल ट्रायल होईल. पण होतं काय मित्रांनो, या विरोधात लोक औषध देणारा पण मीच, कोणाला औषध द्यायचं ते पण मीच ठरवणार, त्याचं ऑब्झर्वेशन आणि त्या ऑब्झर्वेशनचं ते डिक्लेरेशन पण मीच करणार. यात बायास येतो. हे बायास्ड ऑब्झर्वेशन झालं आणि याला मॉडर्न मेडिसिनमध्ये याला किंमत नसते. कारण माझं औषध दिल्यावर मी ते काम करतं म्हणूनच सांगणार, कारण माझा कल तिकडेच असणार. तर मला जर खरंच ते प्रूव्ह करायचं असेल तर मला स्टडी करावा लागणार आणि ते प्रूव्ह करावं लागणार. आणि 6-8 आठवड्यामध्ये अर्लिएस्ट रिझल्ट आले की आपल्याला जगाला सांगता येईल. आणि हे केवढं लोककल्याणकारी काम होईल की जेव्हा जगात औषध नसताना आपल्या देशातून कुठल्या तरी स्टडीतून असा औषध बाहेर येईल. तर नक्की विचार करा होमिओपॅथी आयुर्वेदच्या लोकांनी. तर पुढचा प्रश्न मला विचारला जातोय की जर औषधं इफेक्टिव्ह उपलब्धच नाहीयेत तर मग हे लोक बाहेर कसे येत आहेत? मित्र हो, लक्षात घ्या साधं लॉजिक. कोरोना हा व्हायरस आहे आणि कोरोनाचं जे संक्रमण आहे ते जरी सगळ्यांना होत असलं तरी त्याचा आजार जो कोविड-19 नावाचा जो आजार आहे हा सगळ्यांना होत नाहीये. जसं एखाद्याचं वय वाढत जातं तशी त्याची अवयवांची क्षमता, प्रतिकारशक्ती कमी होते आणि ज्या लोकांना आजार आहे, डायबेटीस, हार्ट डिसीज, स्मोकिंग, अल्कोहोल, प्राशन करणारे लोक, या लोकांमध्ये त्याचा प्रसार जास्त होतो, त्याचा प्रभाव जास्त होतो आणि हे लोक दगावतात. आणि बाकीचे जे लोक ज्यांची प्रतिकारशक्ती स्ट्रॉंग आहे असे लोक, यांना आपल्याला कोरोनाची लागण झाली हे सुद्धा कळत नाही. म्हणजे 80% लोक हे असिम्प्टमॅटिक आहेत, लक्षण नसलेले आहेत. आणि ज्या लोकांना लक्षणं आहेत त्यातले 80% लोक हे माइल्ड आहेत. माइल्ड म्हणजे त्यांना सर्दी होते, कोणाला थोडाफार ताप येतो, खोकला येतो, अशक्तपणा वाटतो आणि 3-4 दिवस जसं सर्दी पडसं झालं त्यानंतर रिकवर होतात तसे ते रिकवर होतात. या बहुतांश लोकांना आम्ही इकडे पश्चिमेमध्ये ऍडमिट सुद्धा करत नाहीत. आम्ही त्यांना फोनवरनच सल्ले देतोय की ठीक आहे, तुला ताप आहे, जास्त काय झालं तर ये आपण टेस्ट करू.
आणि मग ते हॉस्पिटलला येतात आणि आपण मग त्यांची आम्ही टेस्ट करतो आणि त्यांना जर काही गरज नसेल तर आम्ही त्यांना घरी पाठवतो. असे माझे कित्येक कलिग माझ्या हॉस्पिटलचे कोरोना पॉझिटिव्ह होऊन घरी गेलेत. फक्त एका कलिगला ICUचं ॲडमिशन लागलं, तो पण आता बरा झाला आहे त्यातनं. तर बहुतांश लोक हे स्वतःच्या प्रतिकारशक्तीच्या जोरावर यातनं बाहेर येतात. आणि जे कमी लोक, ज्यांना हा थोडासा गंभीर होतो, ज्यांना श्वासाचा त्रास होतो, ज्यांना न्यूमोनिया होतो, त्या लोकांना मग इतर जो औषधोपचार आहे, म्हणजे या लोकांना क्लोरोक्विन, अझिथ्रोमायसिन, हे रेमडेसिवीर या पद्धतीचे औषधोपचार चाललेच आहेत. कारण आपल्याकडे काहीच उपलब्ध नाही तर हे तर द्या त्यांना. म्हणून याच्या ट्रायल्समध्ये ते करतच आहोत आम्ही. पण याबरोबर ऑक्सिजन, त्यांचं शुगर मॅनेजमेंट, त्यांचं फ्लुइड मॅनेजमेंट, न्यूट्रिशन, हे सगळं त्यांना दिलं जातं आहे. आणि जर ते फेलच झाले, त्यांना रेस्पिरेटरी फेल्युअर झालं त्याचं श्वासनाचं, तर त्यांना व्हेंटिलेटरवर टाकलं जातं आहे. ब्लड प्रेशर कमी होऊन शॉकमध्ये गेले तर त्यांना ब्लड प्रेशरचे हार्ट सपोर्ट करणारे मेडिसिन्स दिले जात आहे. किडनी फेल झाल्यावर त्यांना किडनीचं मशीन, फिल्ट्रेशन किंवा डायलिसिस सोप्या भाषेत असे मशीन्स लावले जात आहेत. अशा वेगवेगळ्या पद्धतीने मग त्यांना ती इंटेन्सिव्ह केअर, क्रिटिकल केअर पुरवली जाते. पण त्या लेवलला जर पेशंट्स गेले तर त्यांना वाचवणं खूप अवघड होतं. आणि तुमची आरोग्य व्यवस्था कितीही सक्षम असली तरी जर एखादा रुग्ण 70च्या पुढचा आहे, त्याने आयुष्यभर स्मोकिंग केलं आहे, भरपूर दारू पितो, त्याला डायबिटीस आहे, हार्ट डिसीज आहे, लंगचे प्रॉब्लेम्स आहेत, अशा लोकांना अगदी न्यूयॉर्क आणि लंडनमध्ये सुद्धा वाचवणं मुश्किल होत आहे. माझ्या ICUमध्ये आमचे 30% लोक सगळे प्रयत्न करून देखील दगावत आहेत. तर त्यामुळे भारतासारख्या ठिकाणी अचानक असा कोरोना येतोय आणि अचानक ICUची सेवा आता फार कमी ठिकाणी उपलब्ध आहे, कमी प्रमाणात आहे. आणि जी काय आहे ती अगदी उच्च प्रतीची नाही आहे, ती लोकल आपल्या ज्या तात्पुरत्या गरजा असतात, स्नेक बाईट, पॉयझनिंग व या पद्धतीच्या गरजांसाठी आहे, जी खेड्यापाड्यावर ग्रामीण भागात ICU सेवा आहे ती. त्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणावर ICUची सेवा उपलब्ध करणं आणि ती चांगल्या क्वालिटीची प्रोव्हाइड करणं हे आपल्यासाठी डोळे उघडणार आहे, आपल्या सरकारांसाठी आणि यंत्रणांसाठी सुद्धा डोळे उघडणार आहे. त्यामुळे हे अवघड काम आहे, जवळजवळ अशक्य आहे प्रत्येकाला वाचवणं. म्हणून त्या लेवलला आपण न गेलेलं बरं. याच्यासाठी आपण काय करायचं, तर सगळ्यात महत्वाची गोष्ट, कोरोना हा भारतात आणि महाराष्ट्रात त्यातल्या त्यात फेज 3 मध्ये आहे, हा कम्युनिटीमध्ये पसरतोय. आपण कितीही सोशल डिस्टन्सिंग पाळलं तरी हा हळूहळू पसरणार आहे. तर हा स्लो करायचा, याचा प्रसार स्लो करायचा म्हणून आपण सोशल डिस्टन्सिंग पाळायचं, गर्दीच्या ठिकाणी जायचं नाही, जेणेकरून हॉस्पिटल्स तुडुंब भरणार नाहीत पेशंट्सनी आणि तिथे मग ते गंभीर रुग्ण वाढणार नाहीत. हॉस्पिटलला सुद्धा वेळ मिळेल, सरकारलाही वेळ मिळेल, म्हणून आपण हे सगळं पाळायचं, स्वतःला वाचवायचं. आणि जे ॲट-रिस्क लोक आहेत त्यांनी गर्दीच्या ठिकाणी जायचं नाही. शक्यतोवर तुम्ही मास्क लावल्याशिवाय बाहेर देखील जायचं नाही. पण व्यायाम, आहार, झोप या गोष्टींवर तुम्ही घरी लक्ष द्यायचं. आणि कोणाला लक्षणं जाणवली तर तुम्ही ताबडतोब आरोग्य व्यवस्थेत म्हणजे डिले करू नका. अनेक लोकांना इस्पेशली ग्रामीण भागात आणि शहरात सुद्धा अशी भीती वाटते की मला कोरोना पॉझिटिव्ह आला तर उगाच क्वारंटाईन करून टाकतील आणि मला तिथे त्रास होईल आणि मी तिकडे पॉझिटिव्ह होऊन जाईल. मित्र हो, 15 दिवस, 10 दिवसाचं फक्त आयसोलेशन आजकाल केलं जातं आहे. 10 दिवस आयुष्याचे जर आपण सेपरेट राहत असू, आरोग्य यंत्रणाच्या देखरेखीखाली राहत असू, तर त्याने फार मोठं नुकसान नाही होणार आहे आपलं. आणि खूप तिथे थोडेफार गैरसोय होईल देखील काही ठिकाणी तुमची, पण हे तुमच्या जीवासाठी आणि तुम्ही इतरांना तो कोरोना देऊ नये याच्यासाठी खूप आवश्यक आहे. तर हे एक सामाजिक आपल्याला भान ठेवलं पाहिजे, हे देशहिताचं काम आहे. त्यामुळे क्वारंटाईनला घाबरू नका. अजून एक मुद्दा मला जो आपल्या देशातून आणि ग्रामीण भागातून येतोय, एखाद्या गावात एखादा व्यक्ती पॉझिटिव्ह झाला, त्याला क्वारंटाईन केलं, पोलिसची गाडी आली, हॉस्पिटलची गाडी आली की ते गाव इतकं हादरतंय की त्यांना असं वाटतंय की काय झालं, म्हणजे आपल्याकडे पाकिस्तानी अतिरेकी आला की काय. तर हे घाबरू नका मित्रांनो. ही सध्या आरोग्याची आणीबाणीची परिस्थिती आहे. याच्यामध्ये काही लोकांना कोरोना पॉझिटिव्ह होणार आहे, काही लोकांचा संपर्क येणार आहे. जस्ट टेक इट इझी, हळूहळू. फक्त स्वतःचं प्रोटेक्शन करणे आणि आपल्यामुळे इतरांना पसरणार नाही याची काळजी सगळ्यांनी घेणं गरजेचं आहे. कोरोनावर आपल्याला आज ना उद्या विजय मिळणार आहे, पण आपण असं घाबरत लढलो तर आपलंच नुकसान होणार आहे. त्यामुळे घाबरू नका, पण खबरदारी घ्या. आपले जे कमजोर लोक आहेत त्यांना वाचवा. आणि ही जी माहिती आहे सगळी, तुम्हाला आता मी काही औषधांबद्दल म्हणलो, हे तुम्ही डॉक्टरांवर सोडा.
आणि कोणी जर होमिओपॅथी आयुर्वेदच्या औषधं घेत असाल तर घ्या, माझी हरकत नाही. पण ते घेतलंय म्हणून आता तुम्हाला लस मिळाली असं म्हणून फिरू नका, कारण त्याला कुठलाही पुरावा नाहीये. त्यामुळे ते घ्या, त्याचा कदाचित तुम्हाला फायदा होईल देखील, याचं मला काहीच माहीत नाहीये. पण ते घेतलं म्हणून तुम्ही अगदी मोकळे आहात आणि तुम्हाला आता कोरोना होणारच नाही आणि तुम्ही दुसऱ्याला पसरवणारच नाही असा आविर्भावात प्लीज कोणीही वावरू नका. आणि आपल्याला डॉक्टर फील्ड, मेडिकल फील्डमधल्या लोकांनी सुद्धा आपल्याला हेच भान ठेवावं लागेल. जे लोक औषध देत आहेत अशा प्रकारचे लोकांना सांगा की बाबा या औषध आम्ही देतो आहोत, पण बाकीची काळजी तुम्ही घ्या. त्यांना असं पूर्ण की आता तुला होणारच नाही असं सांगणं म्हणजे आपण बुवाबाजी करतो आहोत असं होईल. तर प्लीज तसं करू नका. मग आपल्यामध्ये आणि गोमूत्र देणाऱ्यांमध्ये काहीच फरक राहणार नाही. त्यामुळे हे देताना आपण त्यांना सांगा की बाबांनो काळजी घ्या, सोशल डिस्टन्सिंग पाळा, तुमची पर्सनल हेल्थ इम्प्रूव्ह करा, व्यसनं असतील तर ते बंद करा आणि आपसी सहकार्य करा. मित्रांनो, मी पुन्हा उद्या तुमच्याशी बोलायला येईल आणि उद्या मी कोरोनाचा असाच एक चांगला टॉपिक 9:30 वाजता घेईल. तर काळजी घ्या. उद्या पुन्हा भेटूयात. टेक केअर. बाय बाय.